दुसरीकडे सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेलाही सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचा दिवस सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याचा हा जरी उद्या असला तरी सुद्धा महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक या तीनही राज्यातनं भाविक सोलापुरात पोहोचलेले आहे। सोलापूर शहर यात्रेनिमित्त भक्तिरसात न्हाऊन निघाले। मानाचे 7 नंदीध्वज पंचक्रोशीतील 68 शिवलिंगांना तैलाभिषेक करतात। नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यातनं सकाळी नंदीध्वज नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले आणि खऱ्या अर्थानं यात्रेचा प्रारंभ झाला। प्रत्येक नंदीध्वजाचा मान हा वेगवेगळ्या समाजाला आहे। सिद्धरामेश्वराच्या यात्रेला तब्बल 900 वर्षांची परंपरा आहे। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं आणि उद्या लाखो भक्तांच्या उपस्थितीत दुपारी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। आज इथून गेल्यानंतर पहिला कलेक्टर कटेजर आल्यानंतर तिकडे सरकारी आहेर असतो आम्हाला, ब्रिटिश काळापासून आम्हाला आहेर करतो। त्याच्यानंतर मंदिरात गेल्यानंतर अमृतलिंगाचे पहिला हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढून गर्भ मंदिरास तेलाभिषेक करून या यात्रेचा 68 लिंगास सुरुवात होते आणि ही परंपरा गेल्या 900 ते 950 वर्षांपासून व्यवस्थितरित्या सुरळीत हा उत्सव पार पडतो आणि ही देवाची कृपा आहे। आणि उद्या देखील आमचं सोलापूर सजणार आहे आणि काठ्यांचं लग्न आहे उद्या आणि त्यांच्यावर आम्हाला अक्षदा टाकण्याचा योग आणि नशीब प्राप्त होतं। कोणाच्याही आयुष्यातलं काही योग वेगळं असतं।